तुमची अथवा तुमच्या मित्राची सॅलरी जर 20,000 असेल म्हणजे 20,000 असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे, त्यांना पण जरूर शेअर करा. सॅलरी 10,000 ते 1,00,000 पर मंथ असेल तर इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपेन्सेस कसं असायला हवं या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत. तुमची सॅलरी 20,000 आहे म्हणजे तुमच्या जॉबला 1 ते 2 वर्ष झाली असतील, अथवा तुमचं शिक्षण जर चांगलं असेल तर कदाचित तुमचा हा पहिला जॉब असू शकतो. घरातली थोडी जबाबदारी असण्याची शक्यता आहे. 20% अमाऊंट म्हणजे 4,000 रुपये तुम्हाला महिन्याच्या एक्सपेन्सेससाठी वापरायचे आहेत, ज्यामध्ये ट्रॅव्हलिंग, फूड, ऑफिस एक्सपेन्सेस असायला हवेत. 20% अमाऊंट म्हणजे 4,000 रुपये घर खर्चासाठी बाजूला काढायचे. या टप्प्यावर तुमचं स्वतःचं हेल्थ इन्शुरन्स असायलाच हवा. 5% म्हणजे 1,000 रुपये त्याचा प्रीमियम असेल. 5% म्हणजे 1,000 रुपये हे बॅकअप फंड मध्ये असायला हवेत. 15% अमाऊंट म्हणजे 3,000 रुपये इमर्जन्सी फंड मध्ये असायला हवेत. बॅकअप आणि इमर्जन्सी फंड मधले पैसे तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंड्स मध्ये किंवा आरडी मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. 5% अमाऊंट म्हणजेच 1,000 रुपये डायरेक्ट इक्विटीमध्ये आणि 30% अमाऊंट म्हणजे 6,000 रुपये हे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. त्याचबरोबर म्युच्युअल फंडमध्ये जर पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा. आम्ही तुम्हाला नक्कीच गाईड करू आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी फॉलो करा आणि ज्या मित्राची सॅलरी 20,000 आहे त्याला नक्कीच पाठवा.